बातमी वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह 10 ते 15 गोरक्षकांनी पकडलं आणि माझ्या अंगावर शाई फेकली आणि मला मारहाण करण्यात आली अशी माहितीही त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे। लवांड्या तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना तू लक्षात ठेव आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आई बाप येते ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते। तू मला म्हणायचं होतं काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना। आणि या संदर्भात आता राष्ट्रवादीकडनं आंदोलन करण्यात येत आहे। आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली, त्याचाच निषेध राष्ट्रवादीकडनं केला जातोय। मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, आळंदीमध्ये विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। संग्राम भंडारे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडनं ही शाईफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। त्याचे पडसाद आता मुंबईतही उमटताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादीकडनं त्याचा निषेध करण्यात येतोय। थेट आपण ही दृश्य पाहतोय। त्यानंतर विकास लवांडे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं देखील म्हटलं। सध्या राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख सध्या संपर्कात आहेत। रिजवान, राष्ट्रवादीकडनं निषेध आंदोलन करण्यात येत आहे, कोण कोण पाहायला मिळतंय? तरुण व्यक्ती आपण ज्या पद्धतीने विकास लवांडे यांच्यावरती संग्राम दत्तगिरीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रिजवान, काय विद्या चव्हाण म्हणतात ते आधी ऐकूयात आणि मग पुन्हा एकदा तुमच्याकडनं माहिती घेतो। करत होते आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करत होते। वारकऱ्यांसारखे इथे काळा टिक्का बुक्का लावून पुन्हा वरती टोपी घालून ते असं दाखवत होते की आम्ही वारकरी आहोत। परंतु आज त्यांनी जी कृती केलेली आहे त्याच्यावरनं हे लक्षात येतं की ती वारकरी नसून मारकरी आहेत, मारेकरी आहेत। असे वारकरी म्हणजे ज्या तुकोबांचं ज्ञानोबांचं आपण नाव घेतो त्या संत परंपरेची पहिली पायरी ही आहे की सगळ्यांना क्षमाशील असणं, कोणालाही कधी अटॅक करणं किंवा कोणावरती हल्ला करणं हे वारकरी धर्मात कधीही बसत नाही। हे स्वतःला जे वारकरी म्हणतायत ते मनुवादी आहेत आणि त्यांनी जो भ्याड हल्ला केलाय म्हणजे विकास लवांडे हे आळंदीवरनं सकाळी कीर्तन त्यांचं एक कार्यक्रमामध्ये गेलेले असताना ते पुण्याकडे परतत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली। त्यांना गाडीतनं बाहेर उतरवण्यात आलं, त्यांना कुठलं ते स्मशान होतं तिथे नेण्यात आलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही बोला। परंतु बोलून चर्चेने प्रश्न सुटतात हे त्यांना माहिती नाही, म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या रॉकेलच्या बाटल्या असतात तशा 3-4 बाटल्या काळी शाई आणली आणि त्यांच्या अंगावर ओतलं। म्हणजे हे किती भ्याड लोक आहेत। एकटा माणूस गाठून जर तुम्ही अशा प्रकारे करत असाल तर तुम्ही वारकरी नाही, कुठलेही वारकऱ्यांचे संस्कार तुमच्यावरती नाही आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे निर्ढावलेले लोक आहेत। यांनी 15-20 जणांनी हल्ला केलाय। आज विकास लवांडे तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांना अटक झाली पाहिजे, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न करायचा आहे की खुलेआम अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात की नाही? आत्ता मी तुमच्या माध्यमातून बघितलं नुसती शाई नाही त्यांनी टाकली तर त्यांनी पिस्तूलचा धाक सुद्धा दाखवलेला आहे। म्हणजे हे काय गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत। तुम्ही स्वतःला वारकरी म्हणवता, आज तुमच्या कृत्यातनं हे दिसून आलं की तुम्ही वारकरी नाही आहात, तुम्ही मारेकरी आहात। तुम्ही सर्वसामान्य माणसावरती हल्ले करतात। तुमचं खरं रूप जर लोकांसमोर जगासमोर आणलं तर तुम्ही वाटेल ते बोलतात। आज ते मंत्री कोण आहेत? नितेश राणे, त्यांनी काय सांगितलं म्हणे की त्या कृतीचं समर्थन केलं। मला मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की ज्या संविधानाची शपथ घेऊन मंत्रिपदाचं ग्रहण केलं जातं त्या मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीला असा सर्व धर्म समभाव मानलाच पाहिजे। कोणावरती अटॅक करा, काय केलं ती कृती चांगली केलेली आहे असं बोलण्याचा अधिकार नाही आहे। आणि नितेश राणे जे आहेत त्यांनी आत्तापर्यंत अनेक त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या। हिरवे साप काय म्हणतात हे काय, म्हणजे ह्या देशात सर्व धर्म समभाव आहे। ह्या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन सगळेजण एका धर्माने गुण्या गोविंदाने राहत असताना
तुम्ही जर धर्माच्या नावाने फूट पाडत असाल आणि तुम्ही सांगत असाल की मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे, तर आधी मंत्रिपदावरून खाली हो आणि मग बोल काय बोलायचं ते. एक कार्यकर्ता म्हणून बोल. पण मंत्र्याला असा अधिकार नाही आहे की जातीमध्ये धर्मामध्ये विष पेरायचं. हे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तुम्ही जर वारकऱ्यांच्या वेशामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत असाल तर तो द्वेष आम्ही सहन करणार नाही. आज विलास लवांड्यांवर तुम्ही हल्ला केलेला आहे. तुम्हाला जर असं वाटतं, आणि तो कोण, तो भोसले, तो शरद पवारांचं नाव घेऊन बोलतो, त्याला शरम वाटते? त्याचं वय काय, शरद पवार साहेबांचं वय काय, आणि अशा प्रकारे बोलायचं? ही संस्कृती आहे तुमची. आणि तुम्ही स्वतःला काय म्हणतात ते, स्वतःला तुम्ही संत म्हणतात, महंत म्हणतात, आचार्य म्हणतात. अहो आचार्य कोणाला म्हणायचं? तुमच्यासारख्या मवाल्यांना, तुमच्यासारख्या गुंडांना म्हणायचं? तुमच्यासारख्या मारकऱ्यांना म्हणायचं? मला आठवतं भीमा कोरेगावला जे मागे मारहाण केली होती, दलित आमच्या बांधवांच्या गाड्या जाळून टाकल्या होत्या, त्यावेळी सुद्धा ज्या मारकरी होते त्यांच्यावरती FIR झाला होता, पण आजतागयत त्यांना अटक झालेली नाही. आणि हे महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे वाढत असेल, तुम्ही जर एकमेकांवर हल्ले करत असाल आणि या हल्ल्यांचं जर समर्थन मुख्यमंत्री आणि गृह खातं करत असेल, तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही. त्यांनी जो त्यांच्यावर अटॅक केला त्यावेळेस त्यांनी शूट केलेलं आहे, सगळं कॅमेरे लावलेले आहेत. म्हणजे इतकं निर्ढावले तुम्हाला की गृह खातं आम्हाला वाचवेल, आम्ही सत्तेवर आहोत, आम्हाला कोणीच काही करू शकत नाही. अशा प्रकारे भ्रमामध्ये कोणीही राहू नका. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आज तुम्ही सत्तेवर असाल, देशात असाल, सगळीकडे असाल, तुम्हाला असं वाटलं आम्ही आता सत्तेत बसलो, आम्हाला वाटेल ते करू, आम्ही मनमानीच आहे. पण महाराष्ट्रातला संत परंपरा मानणारा जो भाविक लोक आहे, जो खरा हिंदू आहे, जो आमच्यासारखा खरा हिंदू आहे, तो हिंदू धर्म मारतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये कधीही कोणावरती मारामाऱ्या करा, एकमेकांचे जीव घ्या, दुसऱ्याच्या धर्माला वाईट म्हणा, असं कधीही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर का कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई हे मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्यांनी लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी. संग्राम जगताप आमदार आहेत भाजपचे आणि त्यांनी याचं समर्थन केलं, राष्ट्रवादी आणि भाजपच्या राष्ट्रवादी काँग्रेस. मी आताच तुम्हाला म्हणाले, संग्राम जगताप तर एखाद्या सापाचा सरण्यासारखा रंग बदलतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल काय न बोललेलंच बरं. परवा मी मंत्रालयात भेटले तेव्हा म्हटलं, काय संग्राम, काय तू रंग बदलतोस, हे तुला शोभतं का, असंही मी म्हटलं होतं. तेव्हा मुंडी खाली घालून निघून गेला तो. परंतु नितेश राणे मंत्री आहेत, त्यांना ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. कुठल्याही मंत्र्याला ज्याने शपथ घेऊन मंत्रिपदाची खुर्ची ग्रहण केलेली आहे, त्या मंत्र्याला अशा प्रकारे समाजामध्ये भेदभाव करण्याचं, विधान करण्याचं कुठलाही अधिकार नाही आहे. आणि विलास लवांडे एकटे नाही आहेत. अख्खी राष्ट्रवादी आणि अख्खी महाराष्ट्राची जनता ही विकास लवांड्यांबरोबर आहे. यांनी निषेध केला या घटनेचा. यांनी निषेध केला, काय म्हणाल? नाही, भुजबळ साहेब अनुभवी आहेत, अनेकदा त्यांनी मंत्रिपद बघितलेलं आहे आणि त्यांना खरं खोटं माहिती आहे. आज अजितदादा असते तर अजितदादांनी हे सहन केलं नसतं. आणि अशा प्रकारे मंत्रिपदावर बसलेल्या लोकांनी काय विधानं करावं याची समज मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आणि नितेश राणेचा राजीनामा घेतला पाहिजे. आपण पाहिलं अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस